नमस्कार, मी डॉक्टर प्रीती नाईक. अर्थशास्त्राच्या ऑनलाईन लेक्चर सिरीजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण वित्तीय संस्था आणि वित्तीय बाजार हा जो विषय आहे या विषयामधील नेक्स्ट टॉपिक आपण चालू करणार आहोत. तर या टॉपिकमध्ये आपल्याला आज वित्तीय संरचना कशी असते, आपल्या देशामध्ये वित्तीय संरचना कशी असते ते पाहायचं आहे. वित्तीय संरचना म्हणजे फायनान्शियल सिस्टीम, द स्ट्रक्चर ऑफ फायनान्शियल सिस्टीम हे आज आपल्याला पाहायचं आहे. तर आपल्या देशामध्ये ही वित्तीय संरचना आहे. ही वित्तीय संरचना कशी बनत असते? ही वित्तीय संरचना आपल्या देशामध्ये वेगवेगळ्या वित्तीय संस्था असतात, आपल्या देशामध्ये वेगवेगळे वित्तीय बाजार असतात आणि वेगवेगळे वित्तीय संसाधनं आपण वापरत असतो आणि वेगवेगळ्या वित्तीय सेवा आपण घेत असतो. तर या सर्वांना मिळून आपली एक वित्तीय संरचना बनत असते. तर वित्तीय संस्था, वित्तीय बाजार, वित्तीय संसाधने आणि वित्तीय सेवा आणि त्यासंबंधी झालेले सर्व व्यवहार या सर्वांचा समावेश हा वित्तीय संरचनेमध्ये होत असतो. तर या वित्तीय संरचनेमध्ये आपण जे आर्थिक व्यवहार करत असतो त्यासंबंधी सर्व घटक त्याच्यामध्ये समाविष्ट असतात. या वित्तीय संस्था असतात किंवा वित्तीय संरचना आहेत, या वित्तीय संरचना पैसा, कर्ज आणि वित्त याच्या संबंधित असतात. पैसा, कर्ज आणि वित्त याच्याशी संबंधित या वित्तीय संरचना असतात. तर या वित्तीय संरचना कशा असतात ते पाहूयात. आपल्या देशामध्ये वित्तीय संस्था असतात. वित्तीय संस्था म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या बँका आहेत. मग ह्या वित्तीय संस्था काय करत असतात? या वित्तीय संस्था ज्या असतात त्या आपल्याला वेगवेगळ्या वित्तीय सेवा पुरवत असतात. तर ह्या वित्तीय संस्था देशातील बचत गोळा करतात आणि त्या बचतीचं रूपांतर कर्जात करतात आणि उद्योगाला आणि व्यापाऱ्यांना त्या कर्ज देत असतात. बचती गोळा करून त्याचं रूपांतर कर्जात करून त्यातून उद्योग आणि व्यापाऱ्याला कर्ज सहाय्य ते करत असतात. आणि या वित्तीय संस्था आणखी पुढे जाऊन सगळ्या अनेक वित्तीय सेवा सुद्धा आपल्याला देत असतात. वित्तीय संस्था अनेक वित्तीय सेवा सुद्धा आपल्याला देत असतात. त्या कोणत्या असतात ते आपण पुढे पाहणार आहोत. तर या वित्तीय संस्था असतात, या वित्तीय संस्थांचे वर्गीकरण हे 3 भागामध्ये आपल्याला करता येते. त्या वित्तीय संस्थांच्या कार्यानुसार त्याचे वर्गीकरण केले जाते. म्हणजे ज्या वित्तीय संस्था आहेत त्याचं आपण 3 भागामध्ये वर्गीकरण करता येऊ शकते. की काही संस्था अशा आहेत की त्याच्या कार्यानुसार त्याचं वेगळं वर्गीकरण केले जातं. काही संस्थांचं त्यांच्या क्षेत्रानुसार कार्यव्याप त्याचा किती मोठा आहे, किती छोटा आहे, त्याचं क्षेत्र किती आहे त्यानुसार त्याचं वर्गीकरण केलं जातं. आणि काही ज्या संस्था आहेत त्या संस्था त्याच्या मालकीनुसार त्याचं वर्गीकरण केलं जातं. म्हणजे खाजगी संस्था आहे का सरकारी संस्था आहे, अशा प्रकारे त्याचं वर्गीकरण त्याच्या 3 गटामध्ये केलेलं असतं. त्याच्यानंतर काही ज्या बँका आहेत त्याचं वर्गीकरण आणखी बँक आणि बँकेतर असे सुद्धा त्याचं वर्गीकरण केलं जातं. वित्तीय संस्थांचं बँक आणि बँकेतर वित्तीय संस्था असं सुद्धा त्याचं वर्गीकरण केलं जात असतं. मग ह्या ज्या बँका आहेत, या बँका किंवा वित्तीय संस्था या देशाला लागणारा जो पैशाचा पुरवठा करणाऱ्या संस्था आहेत. देशाची बचत गोळा करून देशाला लागणारा जो वित्तीय पुरवठा आहे, पैशाचा पुरवठा आहे, तो पुरवठा करणाऱ्या एक महत्त्वपूर्ण स्रोत आहेत या. म्हणून आपल्या देशामध्ये किंवा सर्वच देशांमध्ये वित्तीय संस्थांना महत्त्व असतं. कारण ह्या जे वित्त पुरवठा लागत असतो किंवा पैशाचा पुरवठा लागत असतो त्या पुरवठा करणारा एक महत्त्वपूर्ण स्रोत त्या असतात. म्हणून तर ह्या वित्तीय संस्था कोणकोणत्या असतात, त्याचे वर्गीकरण कसे कसे केलेले आहे ते आज आपण पाहणार आहोत. तर आपल्या देशामध्ये वित्तीय संरचनेमध्ये सर्वप्रथम मुख्य संस्था म्हणजे मध्यवर्ती बँक. आपल्या देशामध्येच काय कोणत्याही देशामध्ये एक मध्यवर्ती बँक असते. तर आपल्या देशामध्ये RBI ही एक मध्यवर्ती बँक आहे. RBI रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही मध्यवर्ती बँक आहे आणि या बँकेची स्थापना ही मुख्यतः पूर्ण वित्तीय संस्थांवर नियंत्रण आणि नियमन करण्यासाठी केलेली आहे. पूर्ण देशामधील वित्तीय संस्था ज्या आपण आहेत त्या सर्व संस्थांवर नियंत्रण ठेवणे
आणि नियमन करणे या कार्यासाठी या बँकेची स्थापना करण्यात आलेली आहे. तर आरबीआय ही संपूर्ण वित्तीय व्यवस्थेवर नियंत्रण आणि नियमन ठेवत असते. तर या आरबीआयच्या खाली आणखी या बँकेचं असं वर्गीकरण केलेलं असतं की आरबीआयच्या खाली ज्या असतात त्या वेगवेगळ्या वित्तीय संस्था आहेत. आरबीआयच्या अंतर्गत ही सर्व वित्तीय संरचना ही चालत असते. तर त्याच्यामध्ये वित्तीय संस्था आणि पहिला महत्त्वाचा घटक आहे वित्तीय संस्था, दुसरा आहे वित्तीय बाजार, तिसरा आहे वित्तीय संसाधने आणि वित्तीय सेवा. या सगळ्या महत्त्वपूर्ण घटक आहेत वित्तीय संरचनामधल्या. तर आपल्याला वित्तीय संस्था काय आहे ते पाहणार आहोत. आरबीआय मुख्य वित्तीय संस्था आहे जी नियामक संस्था म्हटली जाते, वित्तीय संस्था म्हटली जाते. नंतर त्याच्या अंतर्गत वेगवेगळ्या मध्यस्थ आणि मध्यस्थ नसणाऱ्या आणि इतर असे 3 गट केले जात असतात. मध्यस्थ बँका, मध्यस्थ नसणाऱ्या वित्तीय संस्था आणि इतर असे 3 गट त्यामध्ये केले जात असतात वित्तीय संस्थांमध्ये. तर वित्तीय संस्थांमध्ये मध्यस्थ ज्या बँका असतात त्या बँकांमध्ये सुद्धा 2 गट केलेले आहेत. त्यामध्ये बँक आणि बँकेतर संस्था, बँक आणि बँकेतर संस्था असे 2 गट त्यामध्ये केलेले आहेत. मग बँक म्हणजे काय आपल्याला माहिती आहे. तर बँकांच्या त्या वर्गीकरणामध्ये कोणत्या संस्था येत असतात, तर बँकांमध्ये व्यापारी बँका येत असतात. व्यापारी बँका म्हणजे काय की आपण बँका व्यापाराला कर्ज सहाय्य करतात, व्यापाराला आणि उद्योगाला कर्ज सहाय्य करतात, त्यांना अनेक सेवा सुद्धा देतात. त्या सर्व बँकांना आपण व्यापारी बँका म्हणतो. तर या व्यापारी बँकांमध्ये सर्व राष्ट्रीयकृत बँका येतात. त्यानंतर काही खाजगी बँका सुद्धा येतात. राष्ट्रीयकृत बँकाचा विचार केला तर विजया बँक, देना बँक, कॅनरा बँक, सेंट्रल बँक, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, SBI, युनियन बँक अशा एकूण 19 बँका ज्या आहेत त्या राष्ट्रीयकृत बँका आहेत. या सर्व बँकांचा समावेश हा व्यापारी बँकात येतो. त्यानंतर खाजगी काही बँका आहेत जसं HDFC बँक आहे, ICICI बँक आहे आणि येस बँक आहेत. या पण व्यापारी बँक आहेत. या पण खाजगी आहेत परंतु व्यापारी बँक आहेत. काही आंतरराष्ट्रीय बँका सुद्धा आहेत. तर व्यापारी बँकांचा समावेश हा बँकिंग क्षेत्रात येत असतो. तर व्यापारी बँका कोणकोणत्या असतात हे आपण उदाहरणाने पाहिलेलं आहे. त्यानंतर येतात सहकारी बँका. सहकारी बँका म्हणजे काय की आपण आपल्या आजूबाजूला पाहतो की छोट्या संस्था असतात ज्या सहकारी बँका असतात. जसं पंजाबराव देशमुख सहकारी बँक असते, बुलढाणा अर्बन कोऑपरेटिव्ह सोसायटी असतात. ज्या कोऑपरेटिव्ह सोसायटीज असतात, ज्या छोट्या स्वरूपाच्या बँक असतात त्या सहकारी बँका सुद्धा यामध्ये येत असतात. त्याच्यानंतर पतसंस्था सुद्धा यामध्ये येत असतात. पतसंस्था म्हणजे क्रेडिट सोसायटी असतात ज्या सभासदांच्या ठेवी एकत्र गोळा करतात आणि त्याच ठेवींचा त्या सभासदांना कर्ज हप्तेवारीने कर्ज देत असतात. तर या पतसंस्था क्रेडिट सोसायटी सुद्धा त्याच्यामध्ये बँकिंग क्षेत्रामध्ये येत असतात. तर बँकिंगमध्ये कोणकोणते घटक येत असतात, व्यापारी बँका येतात, ज्या सर्व नॅशनलाइज बँका, खाजगी बँका सुद्धा त्यामध्ये येतात. त्याच्यानंतर या व्यापारी बँका, याला व्यापारी बँका का म्हटलेलं आहे कारण यांचा नफा कमविणे हे एक मुख्य उद्देश असतो, त्यामुळे यांना व्यापारी बँका म्हटलेलं आहे. तर 19 बँका नॅशनलाइज बँका आहेत आणि त्या बँका सर्व व्यापारी बँकांमध्ये येतात. त्याच्यानंतर काही खाजगी बँका आहेत आणि त्यानंतर सहकारी बँका येतात. तर या सहकारी बँकांचं सुद्धा वेगळं स्ट्रक्चर आहे, ते आपण पाहूयात कसं आहे ते. त्याच्यानंतर पतसंस्था येतात. पतसंस्था म्हणजे आपण जे छोट्या छोट्या स्वरूपाच्या ज्या क्रेडिट सोसायटी स्थापन केलेल्या असतात, ज्या प्रायव्हेट स्वरूपावरच असतात पण त्या क्रेडिट सोसायटी सुद्धा या बँकिंग क्षेत्रामध्ये येत असतात, ज्या ठेवी स्वीकारून कर्ज देत असतात. तर सहकारी बँका ह्या वेगळ्या असतात, ते आपण पाहूयात कशा असतात त्या. तर बँकिंग क्षेत्रामधल्या आता आपण सहकारी बँका कशा असतात ते पाहूया. तर हे सहकारी बँकांचं स्ट्रक्चर कसं असतं की सहकारी बँका ह्या प्रायव्हेट स्वरूपावरती प्रत्येक खेड्याला किंवा प्रत्येक छोट्या शहरांमध्ये ते कार्य करत असतात. सहकारी बँका जसं पंजाबराव देशमुख कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे, बुलढाणा अर्बन कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे. तर ह्या छोट्या
गावांना अर्थसहाय्य करण्यासाठी छोट्या स्वरूपाचं कर्ज देणाऱ्या ह्या बँका असतात, ज्यांची लिमिट्स कर्ज देण्याची ही कमी असते, कमी कालावधीसाठी त्या कर्ज देत असतात. तर अशा संस्था असतात त्या सहकारी संस्था असतात. तर या सहकारी संस्थांचं सुद्धा एक वेगळं स्ट्रक्चर असतं. ते कसं असतं की सहकारी बँक जी असते ती राज्य सहकारी बँक एक नाबार्ड असते. आरबीआयच्या अंडर नाबार्ड म्हणून एक संस्था आहे. त्या संस्थेच्या अंतर्गत प्रत्येक स्टेटमध्ये एक राज्य सहकारी बँक असते. त्या राज्य सहकारी बँकांच्या अंतर्गत प्रत्येक स्टेटला एक राज्य सहकारी बँक असते. म्हणजे देशामध्ये जर 27 स्टेट असतील तर त्या 27 स्टेटला एक राज्य सहकारी बँक असेल. त्याच्यानंतर त्याच्या अंतर्गत राज्य सहकारी बँकांच्या अंतर्गत प्रत्येक जिल्ह्याला एक जिल्हा मध्यवर्ती बँक असते. प्रत्येक जिल्ह्याला एक जिल्हा मध्यवर्ती बँक असते. ती प्रत्येक त्या जिल्ह्याच्या अंतर्गत जेवढ्या पण सहकारी बँका आहेत त्या सहकारी बँकांवर नियमन करत असते. म्हणजे राज्य सहकारी बँक ही जिल्हा मध्यवर्ती बँकेवर नियमन करते. जिल्हा मध्यवर्ती बँक ही त्या अंतर्गत तालुका किंवा खेड्यांना ज्या पण सहकारी बँका स्थापन केलेल्या आहेत, जसं पंजाबराव देशमुख आपल्या जर जिल्ह्याचा विचार केला तर आपल्या जिल्ह्यामध्ये एक जिल्हा मध्यवर्ती बँक आहे. त्याच्या अंतर्गत प्रत्येक गावाला ज्या पण बँका आहेत, जसं पंजाबराव देशमुख कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे, तर त्या अशा विविध बँका हे त्यांच्या अंतर्गत कार्य करत असतात. आणि जिल्हा मध्यवर्ती बँक या विविध सहकारी बँकांवर नियमन करत असतात. अशा प्रकारे हे जे सहकारी बँकांचं स्ट्रक्चर असतं ते असं असतं की नाबार्ड असते. आरबीआयच्या अंतर्गत नाबार्ड काम करते. नाबार्डच्या अंतर्गत राज्य सहकारी बँका कार्य करतात. राज्य सहकारी बँकांच्या अंतर्गत जिल्हा मध्यवर्ती बँक कार्य करते. आणि जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या अंतर्गत ह्या छोट्या स्वरूपाच्या बँका कार्य करतात. असं हे स्ट्रक्चर सहकारी बँकांचं असतं. तर आपण बँकिंग क्षेत्राचा विचार केला तर बँकांमध्ये व्यापारी बँका येतात, सहकारी बँका येतात आणि पतसंस्था येत असतात. या तिन्ही प्रकार येत असतात. तर जिल्हा मध्यवर्ती बँक सुद्धा व्यापारी बँकांमध्ये मोडले जात असते. जिल्हा मध्यवर्ती बँक सुद्धा व्यापारी बँकांमध्ये मोडल्या जात असते. तर अशा प्रकारे हे स्ट्रक्चर बँकिंग क्षेत्राचं आहे. तर आता हे बँकिंग क्षेत्र आणि बँकेतर असे दोन विभाग त्यामध्ये केलेले आहेत. बँकिंग क्षेत्र आणि बँकेतर असे दोन विभाग त्यामध्ये केलेले आहेत. मग आता हे बँकेतर कसं, बँकेतर वित्तीय संस्था काय असतात, बँकेतर वित्तीय संस्था कोणाला म्हणायचं, तर या ज्या संस्था असतात बँक आणि बँकेतर वित्तीय संस्थांमध्ये काय फरक आहे. बँक क्षेत्रामध्ये काय फरक आहे की ज्या संस्था कर्ज देतात, ठेवी स्वीकारतात, पतनिर्मिती करतात आणि अन्य वित्तीय सेवा सुद्धा ग्राहकांना देतात आणि हुंड्या वटवतात, कर्ज रोखे खरेदी विक्रीला ग्राहकांना मदत करतात, अनेक कंपन्यांचे कर्ज रोखे खरेदी विक्री करण्यासाठी ग्राहकांना मदत करतात आणि अन्य वित्तीय सेवा सुद्धा ग्राहकांना देतात. या त्यामुळे ह्या बँकांना किंवा ह्या संस्थांना आपण बँक म्हणतो. बँकेतर संस्था काय करत असतात, यामध्ये काय फरक आहे बँक आणि बँकेतर. तर बँकेतर संस्था ह्या हुंडी वटवण्याचं कार्य करत नाही, त्या पतनिर्मितीचं कार्य करत नाही किंवा त्या बँका किंवा ग्राहकांना अनेक वित्तीय सेवा देत नाही. त्या फक्त लोकांची बचत गोळा करतात आणि त्यातून कर्ज निर्माण करतात. लोकांना किंवा उद्योगांना त्या कर्ज सहाय्य करत असतात, उद्योग व्यापाऱ्यांना. तर अशा प्रकारच्या ज्या बँका असतात त्या सर्व असतात बँकेतर संस्था. मग बँकेतर संस्था कोणत्या असतात त्याची उदाहरणं पाहूयात. की ज्या बचत बँका आहेत, ज्या लोकांची बचत गोळा करतात आणि त्याचं कर्ज रूपाने लोकांना कर्ज पुरवतात, त्या सर्व बँका असतात त्या बचत बँका असतात. काही बँका आहेत बचत बँका आणि गहाण बँका आहेत. बचत व गहाण बँका आहेत त्या बँका सुद्धा बँकेतर वित्तीय संस्थांमध्ये येतात. त्याच्यानंतर काही आहेत त्या वित्तीय संस्था आहेत, म्हणजे फायनान्स कंपनी आहेत. मग फायनान्स कंपनी काय असते, ज्या उद्योग व्यापाऱ्याला मोठ्या स्वरूपाचं कर्ज देतात, दीर्घ काळासाठी कर्ज देतात. समजा HDFC आहे, ICICI आहे किंवा SBI आहे किंवा नाबार्ड आहे. या अशा स्वरूपाच्या ज्या बँका आहेत, या बँका आहेत त्या फायनान्स कंपनी आहेत. तर फायनान्स संस्था कशामुळे म्हणायचं याला, कारण ह्या उद्योग आणि व्यापाऱ्यांना कर्ज देत असतात. त्याच्यानंतर काही ज्या असतात त्या विमा कंपन्या आहेत, या सुद्धा बँकेतर वित्तीय संस्थांमध्ये येतात. विमा कंपन्या किंवा पेन्शन वेतन
विश्वस्त असतात ना, त्या सुद्धा. मग ह्या विमा कंपन्या कोणत्या, जसं LIC आहे, बजाज फायनान्स, बजाज लाईफ इन्शुरन्स कंपनी आहे, SBI लाईफ इन्शुरन्स कंपनी आहे, या सुद्धा संस्था या विमा कंपन्यांमध्ये येत असतात. त्यानंतर काही गुंतवणूक कंपन्या असतात. गुंतवणूक संस्था काय असतात, म्हणजे ज्या संस्था लोकांची बचत गोळा करतात आणि त्या भांडवल बाजारात किंवा वित्तीय बाजारामध्ये त्या गुंतवत असतात. जसं HDFC म्युच्युअल फंड आहेत, SBI म्युच्युअल फंड आहेत. म्युच्युअल फंडवाले काय करतात, म्युच्युअल फंडच्या ज्या वित्तीय संस्था असतात त्या काय करतात की लोकांची बचत गोळा करतात आणि त्याचं रूपांतर ह्या भांडवल बाजारामध्ये ते गुंतवत असतात. त्यामुळे यांना गुंतवणूक बँक म्हणतात. त्याच्यानंतर काही ज्या बँका असतात त्या बँका असतात किंवा त्या वित्तीय संस्था असतात त्या रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करणाऱ्या बँका असतात. जसं NHB नॅशनल हाऊसिंग बँक, या सुद्धा वित्तीयेतर संस्थांमध्ये येतात आणि त्या रिअल इस्टेटमध्ये गुंतवतात. म्हणजे जे बांधकाम उद्योग आहे अशा उद्योगांमध्ये ते गुंतवत असतात, किंवा जमीन आहे, बांधकाम आहे, अशा ज्या रिअल इस्टेटच्या ज्या बिझनेस असतात, उद्योग असतात, या उद्योगांमध्ये गुंतवणारी बँक असतात. त्याचं उदाहरण पाहिलं तर NHB नॅशनल हाऊसिंग बँक ही सुद्धा एक संस्था आहे. तर अशा प्रकारे वित्तीयेतर संस्था काय असतात, ह्या उद्योग आणि व्यापाऱ्यांना कर्ज देत असतात. बचत गोळा करून उद्योग आणि व्यापाऱ्यांना कर्ज देत असतात. फक्त हुंडी वटवणे, ग्राहकांना वित्तीय सेवा देणे अशा प्रकारचे कार्य हे करत नाही. ते बँकेतर वित्त संस्थांमध्ये चिट फंड सुद्धा येत असतात. चिट फंड सोसायटीज असतात, त्या संस्था असतात, त्या पण सुद्धा लोकांचे पैसा गोळा करून त्या कर्ज सहाय्य उद्योगांना करत असतात. अशा चिट फंड सोसायटी सुद्धा या वित्तीयेतर संस्थांमध्ये येत असतात. तर अशा प्रकारे हे जे ह्या ज्या दोन प्रकार होते, बँक आणि बँकेतर, हे दोन जे गट होते हे आहेत मध्यस्थ संस्था. मध्यस्थ संस्था असतात ह्या. आपण आता मध्यस्थ काय आणि मध्यस्थ नसणारे संस्था काय आहेत हे आपण पाहणार आहोत नंतर. तर आज आपल्याला या ज्या बँक आणि बँकेतर वित्तीय संस्था असतात या मध्यस्थ संस्था असतात. तर आता आपल्याला मध्यस्थ नसणाऱ्या बँका किंवा मध्यस्थ नसणाऱ्या वित्तीय संस्था कोणत्या असतात ते पाहायचं आहे. तर मध्यस्थ नसणाऱ्या वित्तीय संस्था म्हणजे काय असतात की काही औद्योगिक वसाहत आहे किंवा औद्योगिक क्षेत्र आहे, त्यांनी औद्योगिक कारखान्यांनी एकत्र येऊन एक औद्योगिक संस्था स्थापन केलेली आहे आणि त्या संस्था फक्त औद्योगिक त्या एरियापुरत्या औद्योगिक संस्थांना कर्ज सहाय्य करतात त्या संस्था. तर त्यांना त्यांचा एरिया जो असतो कर्ज सहाय्य करण्याचा, त्या एक लिमिटेशन मध्ये त्या कर्ज सहाय्य करत असतात. किंवा एखादी कृषी संस्था आहे आणि त्या फक्त त्या एरियापुरत्या त्या कृषी शेतकऱ्यांनाच फक्त तिथे कर्ज देतात. तर त्या कृषी संस्था जी वित्त संस्था असती ती फक्त त्या एरियापुरती मर्यादित असते, तेवढ्या लोकांसाठी ती मर्यादित असते. म्हणून त्यांना मध्यस्थ नसणाऱ्या बँका म्हणतात. कारण या बँका काय करत असतात की अशा बँका सगळ्यांनाच कर्ज देत नाही, सगळ्या ग्राहकांना कर्ज देत नाही, त्या फक्त त्यांच्या ठराविक ग्राहकांना कर्ज देत असतात. जसं आता एक शिक्षण संस्था आहे, शिवाजी शिक्षण संस्था आहे. तर शिवाजी शिक्षण संस्थाची एक क्रेडिट सोसायटी आहे स्वतःची, आणि त्या सोसायटीच्या ज्या शिक्षण संस्थांमध्ये जे पण कर्मचारी आहे त्या कर्मचाऱ्यालाच ती फक्त कर्ज सहाय्य करेल. कारण काय, कारण ही लिमिटेशन मध्ये कर्ज सहाय्य करणारी संस्था असते. त्यामुळे अशा ज्या संस्था असतात त्या मध्यस्थ नसणाऱ्या संस्था असतात. या संस्था इमारती, त्या उद्योगांना, व्यापाऱ्यांना, कृषीमध्ये काही यंत्रसामुग्री खरेदी करायची आहे, इमारती बांधायची आहे किंवा अन्य काही कामं करायची असतील तर यासाठी ह्या कर्ज सहाय्य करत असतात. म्हणजे काय की मध्यस्थ नसणाऱ्या ज्या बँका असतात त्या बँका ह्या छोट्या स्वरूपाच्या किंवा ठराविक स्वरूपाच्या व्यक्तींना किंवा ठराविक स्वरूपाच्या कार्यासाठीच ते कर्ज सहाय्य करत असतात. जसं अनेक शिक्षण संस्थांमध्ये आपण पाहतो की त्यांची एक वेगळी सोसायटी असते आणि ती सोसायटी फक्त त्यांच्याच कर्मचाऱ्यांना कर्ज देत असते. तर अशा प्रकारची जी संस्था असतात त्या असतात मध्यस्थ नसणाऱ्या संस्था. आणि
यानंतरचा प्रकार आहे इतर. इतर म्हणजे त्याच्यामध्ये ज्या काही प्रायव्हेट छोट्या पतसंस्था असतात, त्या पतसंस्था ह्या इतरमध्ये येत असतात. त्याच्यामध्ये एखादा सावकार त्याच्यामध्ये येऊ शकतात. त्याच्यानंतर पतसंस्था छोट्या स्वरूपाच्या येत असतात. अशा प्रकारच्या ज्या प्रायव्हेटली चालणाऱ्या ज्या संस्था आहेत, ज्या कर्ज सहाय्य करतात, त्यांना आपण इतरमध्ये मोडत असतो. तर अशा प्रकारे वित्तीय संरचनांमध्ये आपण आज पाहिलं की RBI आहे. त्या वित्तीय संरचनांमध्ये वित्तीय संस्था आणि त्या वित्तीय संस्थांचं मध्यस्थ नसणारे असे 2 प्रकार केले. त्याच्यानंतर त्या वित्तीय संस्थांमध्ये मध्यस्थ संस्था आहेत, त्या बँक आणि बँकेतर आहेत, असे 2 वर्गीकरण केलेले आहेत. मग बँकिंग संस्था कोणत्या, बँकेतर संस्था कोणत्या, ते आज आपण पाहिलेले आहे. तर आता आपण त्यासमोर जाऊन वित्तीय बाजार, जे दुसरा महत्त्वाचा घटक आहे वित्तीय संरचनेचा, तो आहे वित्तीय बाजार. मग या वित्तीय बाजार कशा प्रकारे आहे, कार्य करतो ते पाहूयात. वित्तीय बाजार हे 2 प्रकारचे असतात. वित्तीय बाजाराचे वर्गीकरण आणखी 2 प्रकारे केलेले आहे. तर वित्तीय बाजार म्हणजे काय, बाजार कशाला म्हणायचं? आता बाजार म्हटलं की आपण एक सहसा विचार करतो की तिथे वस्तूची किंवा कोणत्या तरी सेवांची आणि वस्तूंची खरेदी विक्री होत असते. बाजार म्हटल्यावर खरेदी विक्री ही गोष्ट आली. तर या ठिकाणी कोणत्या वस्तूची खरेदी विक्री होते, याला बाजार का म्हणायचं? तर या ठिकाणी कर्जाची खरेदी विक्री होत असते. कर्जाची, रोख्यांची, कर्ज रोख्यांची खरेदी विक्री या बाजारात होत असते, म्हणून याला वित्तीय बाजार म्हटलेलं आहे. या ठिकाणी वेगवेगळ्या कंपन्यांचे रोखे खरेदी विक्री केले जातात. रोखे म्हणजे शेअर्स खरेदी विक्री केले जातात. कर्ज रोखे खरेदी विक्री केले जातात आणि त्याच्यानंतर विविध कर्जाची, भांडवलाची उभारणी या वित्तीय बाजारात केली जात असते. मग हे वित्तीय बाजार जे असतात त्याचे पण वर्गीकरण 2 गटात केलेले आहे. एक आहे संघटित वित्तीय बाजार, दुसरा आहे असंघटित वित्तीय बाजार. मग संघटित वित्तीय बाजार कोणाला म्हणायचं? जो बाजार आहे त्या बाजाराला कायद्याच्या चौकटीत तो बाजाराची स्थापना केलेली आहे. म्हणजे कायद्याची परमिशन घेऊन त्या बाजाराची स्थापना केलेली आहे, अशा बाजाराला आपण वित्तीय बाजार असे म्हणतो. अशा बाजाराला आपण वित्तीय बाजार म्हणतो. तर संघटित वित्तीय बाजार म्हणजे की आता आपले तुम्हाला माहिती की शेअर मार्केट आहे, याला पण आपण बाजार म्हणतो. शेअर मार्केटला आपण काय म्हणतो? वित्तीय बाजार म्हणतो. तर हे त्याचं उदाहरण आहे. तर या बाजारामध्ये काय केलं जातं की काही जे संस्था आहेत किंवा काही जे बाजार आहेत तिथे काही व्यवहार होतात, त्या व्यवहारांना कायद्याची चौकटीत राहून त्या लोकांनी तिथे व्यवहार केलेला असतो. कायद्याच्या चौकटीत राहून काही लोकांनी, तुरळक लोकांनी एकत्र येऊन तिथे भांडवलाचा किंवा रोख्यांचा व्यवहार केलेला असतो. ते जे व्यवहार होईल तो संघटित बाजारात येईल. कायद्याच्या चौकटीत राहून काही लोकांनी रोख्यांचा व्यवहार केलेला असतो किंवा कर्जाचा व्यवहार केलेला असतो, तो सगळा संघटित बाजारामध्ये येतो. आणि असंघटित वित्तीय बाजार कोणाला म्हणायचं? की ज्या बाजाराची स्थापना ही कायद्याच्या चौकटीच्या बाहेर केलेली आहे किंवा ज्या बाजाराला कायद्याची मान्यता नाही आणि तरीही तो स्थापन झालेला आहे, अशा बाजाराला आपण असंघटित बाजार म्हणू. असंघटित म्हणजे कायद्याची मान्यता नसलेला बाजार. मग ह्या बाजारामध्ये ज्या असे व्यवहार होत असतात की ज्या व्यवहारांना कायद्याच्या किंवा नियमांच्या आधारे तिथे व्यवहार होत नसतात. कायद्याच्या किंवा जे इन्व्हेस्टमेंट कायदा असतो त्याच्या अंतर्गत त्याच्या नियमाच्या आधारे असे व्यवहार तिथे होत नसतात. कायद्याच्या चौकटीच्या बाहेर तिथे व्यवहार होत असतात, त्याला आपण असंघटित बाजार म्हणू. जे काही लोक आहेत, तुरळक लोकांनी कायद्याच्या मान्यता नसलेला व्यवहार केलेला आहे. अशा समजा आता एक कंपनी आहे, त्या कंपनीनी त्याला भांडवल पाहिजे आहे, परंतु त्यांनी सेबीच्या नियमाच्या बाहेर त्यांनी स्वतःची भांडवल गोळा केलेलं आहे. तर अशा ज्या काही व्यवहार काही लोक करत असतात, तर ते असंघटित बाजारामध्ये येते. असंघटित बाजारामध्ये असे व्यवहार येत असतात. म्हणून संघटित आणि असंघटित असं वित्तीय बाजाराचे 2 प्रकार केलेले आहेत. त्याच्यामध्ये सुद्धा त्या व्यवहारांनुसार आणखी 2 वर्गीकरण केलेले आहे. ते असं आहे की प्राथमिक आणि
द्वितीयक बाजार, प्राथमिक आणि द्वितीयक बाजार असं वित्तीय बाजाराचं आणखी वर्गीकरण होत असतं. मग प्राथमिक बाजार कोणाला म्हणायचं? काही ज्या उद्योग कंपन्या आहेत, आता ह्या वित्तीय बाजारात काय होत असतं की रोख्यांची खरेदी विक्री होत असते. रोख्यांची खरेदी विक्री होते, कर्ज रोख्यांची खरेदी विक्री होत असते. मग रोख्यांची खरेदी विक्री कशी? तर प्राथमिक जे बाजार असतात त्या प्राथमिक बाजारामध्ये नवीन प्रतिभूतींची खरेदी विक्री होत असते, नवीन रोख्यांची खरेदी विक्री होत असते. त्या बाजाराला आपण प्राथमिक बाजार म्हणू, प्राथमिक वित्तीय बाजार म्हणून. कारण याच्यामध्ये नवीन रोख्यांची, नवीन वित्तीय दाव्यांची, वित्तीय करारांची आणि वित्तीय प्रतिभूतींची खरेदी विक्री होत असते. त्या बाजाराला आपण प्राथमिक वित्तीय बाजार म्हणायचं. आणि द्वितीयक वित्तीय बाजार कोणाला म्हणायचं? द्वितीयक वित्तीय बाजार याला म्हणायचं की जिथे जुन्या कर्जरोख्यांची, जुन्या रोख्यांची, जुन्या प्रतिभूतींची आणि जुन्या वित्तीय दाव्यांची खरेदी विक्री तिथे होत असते. अशा बाजाराला आपण द्वितीयक वित्तीय बाजार असे म्हणतो. मग आता प्राथमिक आणि द्वितीय मध्ये हा फरक आहे की प्राथमिक मध्ये नवीन रोख्यांची खरेदी विक्री होत असते आणि द्वितीयक बाजारामध्ये जुन्या कर्जरोख्यांची, जुन्या रोख्यांची खरेदी विक्री होत असते. हा दोघांमधला फरक आहे. मग ह्या प्राथमिक बाजारामध्ये काय होत असतं की काही कंपन्या असतात त्यांना कर्जाची गरज पडते, तेव्हा त्यांना भांडवलाची गरज पडते, तेव्हा काय होत असते की ते IPOs बाजारात आणतात. ते काय करतात? सेबीच्या परमिशनने, सेबी एक वित्तीय बाजारावर नियमन करणारी संस्था आहे, तर या सेबीच्या परमिशन घेऊन त्या भांडवल गोळा करत असतात शेअर मार्केटमधून. मग या वित्तीय बाजारातून ते भांडवल गोळा करत असतात तेव्हा IPOs आणतात, इन्व्हेस्टमेंट पब्लिक ऑफर, इन्व्हेस्टमेंट पब्लिक ऑफर IPOs हे आणत असतात. ऑफर्स असतात त्या ग्राहकांसाठी, ज्यांना इन्व्हेस्ट करायची आहे, ज्यांना भांडवल बाजारामध्ये इन्व्हेस्ट करायची आहे अशा लोकांसाठी ही ऑफर असते. आणि याच्या माध्यमाने ज्या बँका, ज्या उद्योग संस्था आहेत त्या भांडवल गोळा करत असतात. समजा मला एक IPOs आहे, त्या IPO आलेला आहे भांडवल बाजारात, तर मला इन्व्हेस्ट करायचे असेल तर मी त्यामध्ये पैसे इन्व्हेस्ट करू शकते आणि त्याच्या माध्यमाने कंपन्यांना भांडवल मिळतं. तर अशा प्रकारे IPOs बाजारात आणला. IPOs काय असतात? ही नवीन रोखे बाजारात येत असतात, जुने रोखे नसतात, हे जुने शेअर्स नसतात. नवीन रोखे हे लोकांसाठी विक्रीस आणलेले असतात, गुंतवणूकदारांसाठी विक्रीस आणलेले असतात, यालाच IPOs म्हणतात. तर ह्या नवीन रोख्यांच्या खरेदी विक्रीच्या माध्यमाने हे प्राथमिक बाजार हे चालत असतात. आणि जे जुने असतात, म्हणजे जुन्या, आपण बरेचसे इन्व्हेस्टर पाहत असतो की जुने रोखे विकतात, आणखी दुसऱ्या कंपनीचे रोखे घेतात, ते शेअर्स विकतात, आणखी तिसऱ्या कंपनीचे शेअर्स घेत असतात. तर हा जो व्यवहार आहे ना, हा द्वितीयक बाजारामध्ये येत असतो. द्वितीयक वित्तीय बाजारामध्ये हा व्यवहार येत असतो. तर प्राथमिक आणि द्वितीय मध्ये हा फरक आहे. त्याच्यानंतर ह्या वित्तीय बाजारांमध्ये आणखी वर्गीकरण केलेलं आहे, ते म्हणजे भांडवल बाजार आणि नाणे बाजार असे दोन वर्गीकरण व्यवहारानुसार केलेले आहे. आता नाणे बाजार कोणाला म्हणायचं? नाणे बाजार याला म्हणायचं की ज्या ठिकाणी छोट्या स्वरूपाचे, कमी मुदतीचे कर्ज किंवा कर्जाबद्दलचे व्यवहार होत असतात. छोट्या स्वरूपाचे कर्ज देणारे जे व्यवहार असतात, कर्ज देण्याचे व्यवहार असतात, त्या सर्वांना आपण नाणे बाजार म्हणतो. म्हणजे समजा एखाद्या व्यापारी बँका आहेत, त्यांनी कमी कालावधीसाठी 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्षच्या कालावधीसाठी जे कर्ज दिलेले आहेत, ते सगळे व्यवहार, ते सगळे कर्ज देण्याच्या व्यवहार हे सर्व नाणे बाजारात येत असतात. नाणे बाजारात छोट्या स्वरूपाचे आणि कमी कालावधीचे कर्ज दिले जात असते. आणि भांडवल बाजार कोणाला म्हणायचं? भांडवल बाजार हे ज्या मोठ्या उद्योगांना दीर्घ स्वरूपाचे कर्ज लागत असते, त्या स्वरूपाचे जे पण हे असतात, व्यवहार असतात, दीर्घ स्वरूपाचे कर्ज व्यवहार, म्हणजे जसं एक 20 वर्षासाठी कर्ज देणे, 30 वर्षासाठी, 50 वर्षासाठी कर्ज देणे, आणि अशा जे स्वरूपाचे जे व्यवहार असतात कर्जाचे, ते सर्व भांडवल बाजारात येत असतात. कारण भांडवल हे खूप मोठ्या स्वरूपाचं उद्योगांना लागत असते आणि त्याची परतफेड करण्यासाठी कालावधी पण जास्त लागतो. तर भांडवल बाजारामध्ये अशा स्वरूपाचे कर्ज सहाय्य मिळत असते, म्हणून त्याला भांडवल बाजार म्हटलेलं आहे. आणि हे भांडवल बाजार वेगवेगळ्या शेअर्सच्या माध्यमातून तिथे उद्योगांना कर्ज सहाय्य
आणि भांडवलाचा पुरवठा तिथून होत असतो, म्हणून याला भांडवल बाजार म्हटलेले आहे. तर अनेक उद्योग संस्था भांडवल बाजारातून आपलं भांडवल गोळा करत असतात शेअर्सच्या माध्यमाने आणि तिथून कर्ज सहाय्य सुद्धा घेत असतात, म्हणून त्याला भांडवल बाजार म्हटलेलं आहे. तर वित्तीय बाजाराचं जे वर्गीकरण आहे ते आपण सुरुवातीला काय केलं होतं, संघटित आणि असंघटित बाजार, त्यातला दोघांचा फरक पाहिला होता. त्यानंतर दुसरा होता प्राथमिक आणि द्वितीयक बाजार, आणि त्याच्यानंतर खाली जाऊन त्याचं अधिक वर्गीकरण केलेलं आहे नाणे बाजार आणि भांडवल बाजार, असं वित्तीय बाजारांचं वर्गीकरण केलेलं आहे. त्याच्यानंतर चौथा जो आहे वित्तीय संरचनेतला महत्त्वाचा घटक, तिसरा घटक, तो आहे वित्तीय संसाधने. वित्तीय संसाधने म्हणजे काय, आपण बघा आपण व्यवहारासाठी पत्रचलन वापरतो. पत्रचलन म्हणजे आपल्या कागदी नोटा हे आपण वापरत असतो. तर त्याच्यानंतर आपले वेगवेगळे बॉन्ड्स असतात, डिपॉझिट्स बॉन्ड्स असतात, म्हणजे आपण जे काही ठेवी ठेवतो त्याचे बॉन्ड्स असतात. त्याच्यानंतर आपण LICs इन्शुरन्स वगैरे करून ठेवलेले जे बॉन्ड्स कागदपत्र असतात ते आपली एक मालमत्ता असते. त्याच्यानंतर आपण रोखे खरेदी करतो, एखाद्या उद्योगाचे, बँकांचे शेअर्स खरेदी करतो, साखर कारखान्याचे शेअर्स खरेदी करतो, SBI सारख्या मोठ्या बँकांचे शेअर्स आपण खरेदी करतो. त्याच्यानंतर कधी क्रेडिट सोसायटीचे सुद्धा, सहकारी बँकांचे सुद्धा आपण शेअर्स खरेदी करत असतो. ते जे कागदपत्र असतात, जे बॉन्ड्स असतात, ते सर्व आपले वित्तीय साधने असतात. त्याच्यानंतर आपण कर्जरोखे, सरकारी कर्जरोखे खरेदी. वित्तीय साधनांना सुद्धा 2 कॅटेगरीमध्ये वर्गीकरण केलेलं असते. त्याला पहिलं प्राथमिक वित्तीय साधने असतात आणि दुसरं आहे द्वितीयक वित्तीय साधने. मग प्राथमिक वित्तीय साधने कोणाला म्हणायचं, आपण जेव्हा आर्थिक व्यवहार पूर्ण करण्यासाठी विनिमय माध्यम म्हणून पत्रचलन वापरतो, रुपया वापरतो, पैसा वापरतो, याला आपण प्राथमिक वित्तीय साधने म्हणायचं. आणि आपण ATM वापरतो, क्रेडिट कार्ड वापरतो, या चेक्स वापरतो, तर ही जी साधने असतात ही प्राथमिक वित्तीय साधने आहेत. चेक्स आहेत, ATM आहे, क्रेडिट कार्ड आहे, पत्रचलन आहे, हे सर्व आपण प्राथमिक वित्तीय साधनांमध्ये येतात. तर द्वितीयक वित्तीय साधने कोणती असतात, जे आपले डिपॉझिटचे बॉन्ड्स आहेत, LICचे बॉन्ड्स आहेत, त्याच्यानंतर रोख्यांचे बॉन्ड्स आहेत, हे सर्व आपले द्वितीयक वित्तीय साधने असतात. तर ह्या वित्तीय साधनांना, द्वितीयक वित्तीय साधनांना सुद्धा 3 गटामध्ये त्यांनी वर्गीकृत केलेले आहे काळानुसार. मध्यकालीन वित्तीय साधने, प्राथमिक कमी कालावधीची वित्तीय साधने, मध्यकालीन आणि दीर्घकालीन, अल्पकालीन, मध्यकालीन आणि दीर्घकालीन, असे 3 गटामध्ये त्याचं वर्गीकृत केलेलं आहे. तर मध्यकालीन किंवा अल्पकाळ कशाला म्हणायचं, कारण काही जी साधने आहेत ती आपण जी गुंतवणूक केलेली असते बॉन्डमध्ये ते अल्पकाळासाठी केलेली असते, तर ती जी साधन आहे ते अल्पकालीन आहे. काही जे आपली गुंतवणूक आहे ठेवींमधली किंवा अन्य साधनांमधली ती कालावधीसाठी असते, म्हणून त्याला दीर्घकालीन म्हणायचं. आणि काही जी ठेवी असतात त्या आपल्या दीर्घकाळासाठी आपण त्या गुंतवलेल्या असतात. तर तशा स्वरूपाची जी वित्तीय साधने आहे, समजा आता मौल्यवान धातू आहे किंवा आपण एखादी स्थावर मालमत्ताचे आपल्याकडे कागदपत्र आहेत, तर तिथे दीर्घकालीन वित्तीय साधनांमध्ये येत असतात. तर अशी जी काही साधने आहेत आपल्याजवळ, जी काही मालमत्ता, त्याचे मालमत्तांचे काही डॉक्युमेंट्स आहेत, हे वित्तीय साधने आहेत. तर या वित्तीय साधनांमध्ये रोखे आहेत, कर्जरोखे, सरकारी कर्जरोखे आहेत, या सर्वांचा समावेश हा वित्तीय साधनांमध्ये होत असतो. आणि त्यामध्ये काळानुसार, साधनांच्या प्रकारानुसार त्याचे 3 गटात वर्गीकरण केलेले आहे. तर हे झालं आपलं वित्तीय संसाधने, ज्याचा वापर आपण आर्थिक व्यवहार पूर्ण करण्यासाठी वापरत असतो. तर आता आणखी चौथा जो आहे वित्तीय संरचनेमधला प्रकार आहे, तो आहे वित्तीय सेवा. वित्तीय सेवा म्हणजे काय, की आपण जेव्हा आपल्या आर्थिक व्यवहार पूर्ण करत असताना अनेक वित्तीय संस्था आपल्याला वित्तीय सेवा पुरवत असतात आणि त्याचा उपयोग आपण करत असतो. जसं आपण ATMचा उपयोग करत असतो, क्रेडिट कार्डचा उपयोग करत असतो, या वित्तीय सेवा असतात. ATMचा उपयोग आपण आपले जे खात्यातील पैसे आहे, आपण कोणत्याही गावाला किंवा कोणत्याही ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला तिथून आपले पैसे काढता येतात. तर त्याच्यामुळे आपल्याला ती एक सुविधा भेटते. ही सुविधा आपल्याला वित्तीय सेवा देत असतात, म्हणजे बँका देत असतात. त्याच्यानंतर क्रेडिट कार्ड आहे. आपण आपल्या खात्यामध्ये पैसे नसले
तरी सुद्धा आपल्याला खरेदी करायची आहे, त्या ठिकाणी आपले जे खरेदीचे बिल आहे किंवा खरेदीचे पेमेंट्स आहे ते आपल्याकडनं आपल्या वतीने बँक सुद्धा करत असते. तर क्रेडिट कार्ड अशा प्रकारे आपण वापरू शकतो. ही सुविधा आपल्याला बँक देत असते आणि ते नंतर आपल्याला हप्तेवारीने आपण ते पैसे पेड करू शकतो. अशा प्रकारे क्रेडिट कार्ड्सची सुविधा आपल्याला देतात. ATMची सुविधा दिली जात असते. त्याच्यानंतर आपल्याकडे मौल्यवान धातू आहे, सोने आहे, हिरे आहे किंवा आपल्याकडे काही आपल्या मालमत्तांचे डॉक्युमेंट्स आहेत, जे महत्त्वाचे कागदपत्र आहेत, ते सर्व आपण व्यवस्थित सेफली ठेवायचं असेल तर आपल्याला लॉकरची सुविधा सुद्धा बँका देत असतात. तर त्या बदल्यात आपल्याला ते कमी प्रमाणात भाडं आकारत असतात, पण आपल्याला अशा प्रकारे आपले जे काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या आपण लॉकरमध्ये ठेवू शकतो. ही सुविधा आपल्याला वित्तीय सुविधा बँका देत असतात. त्याच्यानंतर आपल्याला या बँका जेव्हा जे काही ग्राहक आहेत ग्राहकांना रोखे खरेदी करायचे आहेत, अनेक कंपन्यांचे रोखे खरेदी करण्यासाठी आणि काही कंपन्यांना रोखे विक्री करून देण्यासाठी सुद्धा मध्यस्थ म्हणून कार्य करतात. रोखे खरेदी विक्रीच्या व्यवहारामध्ये त्या खरेदी विक्रीच्या व्यवहारात मध्यस्थ म्हणून काम करत असतात. त्याच्यानंतर या वित्तीय संस्था आपल्याला अनेक ठिकाणी जेव्हा आपल्याला बाहेरगावी जायचं असेल त्या ठिकाणी आपले हॉटेल्स बुक करून देणे, आपल्याला रेल्वेची तिकीट बुक करून देणे, एरोप्लेनची तिकीट बुक करून देणे, या सेवा देत असतात. त्याच्यानंतर अनेक जे काही गुंतवणूकदार असतात त्या गुंतवणूकदारांना रोखे खरेदी करण्याचा जे काही सल्ला, रोखे कोणत्या उद्योगांमध्ये तुम्ही गुंतवायचे आहे, गुंतवणुकीचा सल्ला सुद्धा ह्या बँका आपल्याला देत असतात. त्याच्यानंतर या बँका आपल्याला हॉटेल्स बुक करून देतात, तिकीट बुक करून देतातच, लॉकरची सुविधा देतातच आणि या बँक वित्तीय संस्था असतात त्या वित्तीय संस्था अनेक जे उद्योगांचे जे आर्थिक व्यवहार होत असतात, उद्योग व्यापाऱ्यांचे जे आर्थिक व्यवहार होत असतात तिथे मध्यस्थी म्हणून, गॅरेंटर म्हणून तिथे कार्य करत असतात, विश्वस्त म्हणून तिथे त्या उभ्या राहत असतात. तर आर्थिक व्यवहार पूर्ण करण्यासाठी विश्वस्त म्हणून तिथे बँका उभ्या राहत असतात. ही एक वित्तीय सेवा आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे हुंडी जे वटवण्याचं काम आहे त्या हुंडी वटवण्याच्या व्यवहारामध्ये सुद्धा बँक तिथे महत्त्वाचं कार्य करत असतात. तर ह्या सर्व सुविधा आपल्याला बँका देत असतात. त्यानंतर आपल्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पैसे पाठवायचे आहेत, या त्या ठिकाणी सुद्धा बँका आपल्याला त्वरित आपले पैसे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आपले पैसे पोहोचवल्या जात असतात. तर ह्या सुविधा सुद्धा आपल्याला बँक देत असतात. तर ह्या सर्व सुविधा ज्या असतात त्या वित्तीय सेवांमध्ये येत असतात आणि त्याचा उपयोग आपण आपल्या आर्थिक व्यवहारामध्ये करत असतो. तर ह्या झाल्या वित्तीय सुविधा. तर आज आपण काय पाहिलं? आज आपण वित्तीय संरचनांमध्ये RBI ही मध्यवर्ती बँक आहे, तिच्या अंडर आपण वेगवेगळ्या वित्तीय संस्था असतात, वेगवेगळे वित्तीय बाजार असतात, वेगवेगळे वित्तीय संसाधने असतात आणि वित्तीय सेवा, या सर्वांचा आपण अभ्यास केलेला आहे. तर वित्तीय संस्था कोणत्या असतात त्या पाहिल्यात आपण. वित्तीय संस्थांमध्ये आपण मध्यस्थ आणि मध्यस्थ नसणाऱ्या संस्था पाहिल्या. मध्यस्थ संस्थांमध्ये बँक आणि बँकेतर वित्तीय संस्था कोणत्या असतात त्या पाहिल्या. त्याच्यानंतर मध्यस्थ नसणाऱ्या संस्था कोणत्या आहेत, वित्तीय संस्था कोणत्या आहेत त्या पाहिल्या. त्याच्यानंतर वित्तीय बाजार, संघटित, असंघटित, प्राथमिक, द्वितीयक आणि नाणे बाजार आणि भांडवल बाजार हे पाहिलं. त्याच्यानंतर वित्तीय संसाधनांमध्ये कोणकोणती संसाधने आपण वापरत असतो ते पाहिले आणि त्याच्यानंतर आपण वित्तीय सेवा कोणकोणत्या असतात ते पाहिलं. तर आज आपण ह्या वित्तीय संरचनेमध्ये अशा प्रकारची एक वित्तीय संरचना आपल्या देशामध्ये आहे आणि त्याचा अभ्यास आज आपण केलेला आहे. तर ही जी वित्तीय संरचना आहे ह्याचा अभ्यास आपण का केलेला आहे? कारण या वित्तीय संरचनांमुळे काय होतं की वित्तीय संरचनांमुळे आर्थिक व्यवहार करण्यासाठी मदत होत असते आणि आर्थिक व्यवहार अधिक कार्यक्षमतेने आपण करू शकतो. कमी वेळात आणि अधिक चांगल्या प्रकारे आर्थिक व्यवहार पूर्ण होऊ शकतात. तर ह्या वित्तीय संरचनांमुळे हे शक्य आहे. त्यामुळे वित्तीय संरचनेचा अभ्यास असणे आवश्यक आहे आणि या वित्तीय संरचना आपण या वित्तीय संरचनेचा अभ्यास केल्यामुळे आपल्याला आता एक स्ट्रक्चर कळालेलं आहे की आपल्या देशामध्ये कशा प्रकारे वित्तीय संस्थांचं, वित्तीय बाजाराचं जाळं आहे ते आपल्याला लक्षात आलेलं आहे. तर प्रत्येक देशामध्ये अशा प्रकारची एक वित्तीय संरचना असते
फक्त फरक काय असतो की तेथील त्या वित्तीय संरचना त्या देशामध्ये कशा कशा प्रकारची वित्तीय व्यवहारांची प्रथा आहे, वित्तीय विकास, तिथला जो देशाचा आर्थिक विकास कसा आहे त्यावरून त्यावर ते अवलंबून असते की त्या देशामधली वित्तीय संरचना कशा प्रकारची असेल. तर आपण पाहतो की जेव्हा जे देश असतात, काही कमी विकसित देश आहेत किंवा काही देशांचा विकास अजून व्हायचा आहे, तर अशा देशांमध्ये सुरुवातीला वित्तीय संस्थांची स्थापना होत असते. वित्तीय संस्थांची स्थापना झाल्यानंतर पुढील टप्प्यामध्ये त्या देशामध्ये काही पत्रचलन किंवा वित्तीय संसाधनांचा वापर चालू होत असतो. जसं चेक्सचा वापर चालू होतो, त्याच्यानंतर बॉन्ड्स, इन्व्हेस्टमेंटचे जे बॉन्ड्स असतात, शेअर्स आहे, कर्ज रोखे आहे, याचा वापर चालू होऊन जात असतो. तर ह्या वित्तीय संरचनेमुळे त्या देशाचा आर्थिक विकास किती झालेला आहे, वित्तीय संरचनेमुळे काय कळतं, त्या देशाचा आर्थिक विकास किती झालेला आहे, तिथे कोणकोणती वित्तीय संसाधने वापरले जात असतात, कोणकोणती वित्तीय संसाधने तिथे वापरली जात असतात आणि त्या संसाधनाचा वापर किती प्रमाणात होतो. तुम्ही एटीएमचा किती वापर करता, म्हणजे ई बँकिंगचा किती वापर करता, ई माध्यमाचा किती वापर करून आर्थिक व्यवहार पूर्ण करतात. ह्याच्या वापरामुळे आणि त्या तेथील वित्तीय संस्थांच्या आकारावरून, वित्तीय संस्था किती मोठ्या स्वरूपाच्या आहेत याच्या आकारावरून, त्याच्या स्वरूपावरून आणि संसाधनाच्या वापरावरून तेथील वित्तीय व्यवस्था कशा प्रकारची आहे, किती विकसित आहे का अविकसित आहे याची कल्पना येत असते. या वित्तीय संरचनेवरून काय होत असते, त्या देशातील वित्तीय व्यवस्था किती विकसित आहे का अविकसित आहे याची कल्पना येत असते. म्हणून या वित्तीय संरचनेचा अभ्यास केला जात असतो. आणखी या वित्तीय संरचनेचा अभ्यास करण्याचं महत्त्व असं आहे की त्यामुळे काय होतं की वित्तीय संरचनेचा अभ्यास झाला त्यामुळे देशातील जी मालमत्ता आहे, देशामधील जी काही विविध संपत्ती आहे, राष्ट्रीय संपत्ती आहे, देशातील एकूण मालमत्ता आहे, एकूण पैसा आहे, तर या सर्वांचा विभागणी आणि वितरण कशा पद्धतीने झालेलं आहे हे लक्षात येतं. की आपल्या ज्या देशाची मालमत्ता आहे ती कोणत्या घटकामध्ये, कोणत्या ठिकाणी जास्त गुंतवलेली आहे, कोणत्या घटकामध्ये कमी गुंतवलेली आहे, कोणत्या क्षेत्रात ही वित्तीय मालमत्ता कमी आहे, जास्त वापरलेली आहे, जास्त प्रमाणात गुंतवलेली आहे, याचा अभ्यास आपल्याला ह्या वित्तीय संरचनेवरून होत असतो. शिवाय या वित्तीय संरचनेवरून आपल्याला कोणत्या वित्तीय साधनांचा जास्त वापर होत असतो आपल्या देशामध्ये याची सुद्धा कल्पना येते की आपल्या देशामध्ये कोणत्या वित्तीय साधनाचा जास्त वापर होत असतो, त्याचा ओघ काय, आपल्या देशामध्ये जी गुंतवणूक आहे त्या गुंतवणुकीचा ओघ कुठे आहे, म्हणजे त्याचा फ्लो कुठे आहे हे कळतो. की आपल्या देशामध्ये आपण शेअर मार्केटमध्ये जास्त पैसा गुंतवला जातो का डिपॉझिटमध्ये लोक जास्त पैसा गुंतवतात, का म्युच्युअल फंडमध्ये जास्त लोक गुंतवतात, का इन्शुरन्समध्ये स्वतःचा पैसा गुंतवतात. अशा प्रकारे आपल्याला आपल्या देशामधला जो पैशाचा जो बचतीचा ओघ आहे, एकूण जो पैशाचा ओघ आहे किंवा स्रोत आहे तो कुठून पैसा येत असतो आणि कुठे गुंतवला जात असतो, कोणत्या संसाधनामध्ये पैसा गुंतवला जास्त जात आहे, कोणत्या संसाधनामध्ये पैसा कमी गुंतवला जात आहे याचा आपल्याला अभ्यास होतो. आणि त्यानुसार लोकांच्या पसंती आपल्याला लक्षात येतात आणि देशातली मालमत्ता कोणत्या ठिकाणी गुंतलेली आहे याचा अभ्यास होतो. आणि यावरून काय लक्षात येतं की तेथील मालमत्ता कशा प्रकारे डिवाइड झालेली, वितरण त्याचं कसं झालेलं आहे हे लक्षात येतं. आणि त्यावरून काय करू शकतो आपण, या अभ्यासावरून आपल्याला एक सारणी आपण त्याच्या स्वरूपाची बनवू शकतो की शेअर मार्केटमध्ये आपले किती मालमत्ता गुंतलेली असते, नाणे बाजारात किती आहे, व्यापारी बँकांची कार्यपद्धती कशी आहे, त्यामध्ये व्यापारी बँकांमध्ये आपली किती मालमत्ता गुंतलेली आहे, एकूण पैसा किती गुंतलेला आहे, राष्ट्रीय संपत्ती किती आहे, त्याचे वितरण कशा कशा पद्धतीने होत आहे, म्युच्युअल फंड आपल्या देशामध्ये कसे कार्य करत आहे. तर या सगळ्या स्वरूपाचा आपण त्याचं डिवायडेशन करू शकतो. आणि त्याच्यामुळे काय होतं की देशातील वित्तीय मालमत्तेचा संपूर्ण अभ्यास आपल्याला होत असतो. आणि त्याचा अभ्यास आपल्याला आपल्या देशामध्ये वित्तीय व्यवस्था किती विकसित आहे, किती विकास होत आहे यासाठी आपल्याला गरजेचं आहे.
अनेक देश अशा स्वरूपाचा अभ्यास हा करत असतात, जेणेकरून त्यातून आपल्याला आपल्या देशाचा वित्तीय व्यवस्थेचा विकास लक्षात येऊ शकतो आणि आपल्या देशातील मालमत्तेचा फ्लो लक्षात येऊ शकतो. आणि आपल्या देशामध्ये वित्तीय स्रोत कुठून येतात, म्हणजे पैशाचा स्रोत कोणकोणते घटक आहेत, कुठून आपल्या देशामध्ये पैसा येत आहे, याचा सुद्धा अभ्यास होत असतो. तर आणि शिवाय आणखी आपल्याला एक गोष्ट कळते की आपल्या देशाची जी मालमत्ता आहे ही, या मालमत्तेमध्ये संस्था, वित्तीय संस्थांचा किती कार्यभाग आहे, या मालमत्तेमध्ये वित्तीय संस्थांचा किती कार्यभाग आहे आणि वित्तीय संस्थांमध्ये ही जी मालमत्ता किती गुंतलेली आहे हे लक्षात येते. की वित्तीय संस्थांमध्ये राष्ट्रीय मालमत्तेपैकी एकूण मालमत्ता किती गुंतलेली आहे हे लक्षात येते आणि त्यावरून आपल्या देशामध्ये वित्तीय संस्थांचं किंवा वित्तीय संरचनेचं किती संस्थात्मीकरण झालेलं आहे हे लक्षात येते. संस्थात्मीकरण म्हणजे जसं आपण म्हणतो खाजगीकरण झालेलं आहे, तशाच पद्धतीचं संस्थात्मीकरण किती प्रमाणात झालेलं आहे हे त्या अभ्यासावरून लक्षात येते. एकूण मालमत्तेचं जे वितरण आहे त्याच्या अभ्यासावरून देशामध्ये किती वित्तीय संस्थांचं संस्थात्मीकरण म्हणजे किती मालमत्ता संस्थांकडे गुंतलेली आहे हे लक्षात येत असते. तर या अभ्यासाचा आपल्याला आपल्या देशाच्या आर्थिक विकासामध्ये या अभ्यासाचं महत्त्व असतं. आर्थिक विकास करत असताना देशाची मालमत्ता कशा प्रकारे गुंतवल्या जात आहे, कोणत्या साधनात गुंतवल्या जात आहे आणि त्याचा स्रोत कोणता आहे, त्याची विभागणी कशी झालेली आहे, राष्ट्रीय मालमत्तेची विभागणी कशी झालेली आहे, या संपूर्ण गोष्टीची माहिती आपल्याला यावरून मिळते आणि त्याचा आपण उपयोग आर्थिक विकासामध्ये करू शकतो. तर यामुळे वित्तीय संरचनेचा अभ्यास केला जातो आणि वित्तीय संरचनेच्या विविध या घटकांचा सुद्धा अभ्यास केला जात असतो. हे आपल्याला आज या अभ्यासावरून लक्षात आलेलं आहे. धन्यवाद.